नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत 25 लोकांसाठी पावभाजीचा बेत. तर ही पावभाजी मी माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी बनवली होती. तर अगदी परफेक्ट, चविष्ट आणि मस्त अशी पावभाजी कशी करायची तेही खास सिक्रेट टिप्स सहित आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमच्या घरी जर छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा कोणाची बर्थडे पार्टी असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पावभाजी बनवू शकता. अगदी सगळेच कौतुक करतील अशी ही पावभाजी झाली होती. कशी करायची चला तर बघूया. तर इथे 25 लोकांसाठी पावभाजीचं प्रमाण सांगते आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील सगळं साहित्य व्यवस्थित लिहून देईल. तर इथे 2 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये घातले. बटाटे भिजतील एवढंच पाणी घालायचं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून बटाटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे मस्त शिजलेले आहेत ते काढून घ्यायचे आणि आता जे कुकरचं गरम पाणी आहे ना तेच एका मोठ्या पातेल्यामध्ये घातलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि 1 किलो फ्लावर कट करून त्यामध्ये घालून उकळून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आता तो फ्लावर जो आहे आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे. मी नेहमी फ्लावर थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घेते आणि मगच वापरत असते. आता फ्लावर कुकरमध्ये घातलाय त्यानंतर अर्धा किलो शिमला मिरची कट करून घेतली होती. त्यामधली साधारण 1 वाटी तशीच ठेवायची आहे. 2 गाजर कट करून घातलेत. 1 मोठ्या आकाराचा बीट घातलेला आहे आणि इथे मी 2 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. त्यातील 5 ते 6 टोमॅटो साईडला ठेवलेत आणि बाकीचे टोमॅटो कट करून कुकरमध्ये घालते आहे. तर शिमला मिरची आणि टोमॅटो आपण चॉप करून नंतर भाजीसाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर इथे अर्धा किलो फ्रोझन मटार मी वापरलाय. तुम्ही ताजा मटार देखील वापरू शकता किंवा उपलब्ध नसेल तर अगदी मटार रात्रीचा भिजवून तो देखील वेगळा कुकरमध्ये शिजवून तसा देखील वापरू शकता. आता सगळं साहित्य कुकरमध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे मीठ आणि 2 टेबलस्पून इथे पावभाजी मसाला, त्याचबरोबर 1 मोठा क्यूब बटरचा घातलेला आहे. म्हणजेच साधारण छोटे-छोटे 2-3 क्यूब घालायचे आहेत आणि व्यवस्थित एकदा हे मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी देखील घातलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचंय. मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. टोटल 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ जाऊ दिली की भाज्या मस्त गाळ शिजल्या जातात. तर भाज्या शिजताय तोपर्यंत इथे कांदा सोलून घेतलाय, म्हणजेच कांद्याची वरची साल काढून घेतली. इथे 2 किलो कांदा घेतला होता. तर 1 किलो कांदा बारीक चॉप करून एका डब्यामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये 4-5 लिंबाचा रस पिळून घेतला. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालून व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतले. अशा पद्धतीने हे आपण तयार केलेलं आहे. जेव्हा आपण पावभाजी सर्व्ह करू तेव्हा पावभाजी, पाव आणि एका साईडला आपल्याला हा कांदा ठेवता येईल. म्हणजे वेगळा कांदा, लिंबू देण्याची गरज नाहीये. आता याला झाकण लावते डब्याला आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि बघूया पुढची प्रोसेस. आता इथे बघू शकता भाज्या देखील मस्त शिजलेल्या आहेत. आता मॅशरच्या साहाय्याने ह्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर काही भाग मिक्सरच्या साहाय्याने मस्त असा ग्रेव्हीसारखा बारीक करून घ्यायचा, जेणेकरून भाजीला मस्त दाटसरपणा येतो आणि काही भाग मॅश करून घ्यायचा आहे. बटाटे देखील साल काढून मॅश करून घेतलेत. कांदा देखील बारीक चॉप करून घेतलाय आणि इथे बघू शकता ह्या ज्या भाज्या आहेत ना, काही आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश केल्या आणि काही भाग जो आहे ग्रेव्हीच्या रूपामध्ये मिक्सरच्या साहाय्याने तयार केला. त्यामुळे मस्त असा आपल्या भाजीला दाटसरपणा येतो. बघू शकता ही टीप नक्की लक्षात ठेवा. फक्त मिक्सरमध्ये दळताना थोडं ते थंड होऊ द्या आणि मग दळून घ्या. तर थोडे-थोडे चंक्स पण यामध्ये दिसतायत आणि मस्त दाटसरपणा येईल अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता सगळी तयारी झाली. आता एक मोठं पातेलं घेतलंय. साधारण 10-12 किलोचं असेल हे पातेलं. तेवढं प्रमाण यामध्ये बसतं. आता यामध्ये साधारण पाऊण कप तेल घेतलेलं आहे आणि बरोबर एक 100 ग्रॅमचं बटरचं पॅक यामध्ये घातलेलं आहे. आता बटर चांगलं वितळून द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. बघू शकता तेल घातल्यामुळे बटर अजिबात जळत नाही. आता हे चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा घालते आहे. बरोबर 1 किलो कांदा आहे. माझ्याकडे इलेक्ट्रिक चॉपर आहे, त्यामुळे अगदी हे चॉप करायला सोपं गेलेलं आहे. कांदा घातलेला आहे. त्याचबरोबर जी मिरची आपण काढून ठेवली होती ती देखील यामध्ये घालायची आहे. तर काही भाग आपण अशा पद्धतीने चॉप करून घालतो आहोत, जेणेकरून मग भाजीमध्ये दिसायलाही सुंदर दिसतो आणि मस्त अगदी हॉटेल टाईप आपली भाजी तयार होते. यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचे. साधारण 2 चमचे मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे कांदा लवकर तळला जातो. आणि आता हा कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे.
कांदा काय करायचा, पातेल्यामध्ये असा पसरवून ठेवायचा आणि 2-2 मिनिटांनी हलवायचा, खाली लागू द्यायचा नाही. तर या प्रोसेसला वेळ लागतो कारण प्रमाण जास्त आहे त्यामुळे. तर इथे बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे, कांद्याने चांगलं तेल सोडलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. तर सगळ्यात आधी घालूया 70 ग्रॅम पावभाजी मसाला. आधी आपण 10 ग्रॅम वापरला होता. त्याचबरोबर आता यामध्ये घालायचे काश्मीरी लाल तिखट, यामुळे भाजीला छान रंग येतो. तर साधारण 5 टेबलस्पून आहे आणि वजनी प्रमाणात 30 ते 40 ग्रॅम. त्याचबरोबर जे तिखट असलेलं लाल तिखट आहे ना, ते 2 चमचे घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने चवीनुसार कमी अधिक करू शकता. 1 टीस्पून हळद घातलेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर वाढदिवसाच्या सकाळीच अगदी घरचा स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर 9 वाजता मी ही भाजी करायला लागलेली आहे. तर इथे मला मिस्टरांनी देखील मदत केलेली आहे. कांद्याची साल काढून देण्यासाठी, त्याचबरोबर भाज्या मिक्सरच्या सहाय्याने दळून देण्यासाठी आणि चॉप करून देण्यासाठी. त्याचबरोबर ज्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तिने देखील भाज्या कट करू लागलेल्या आहे. गाजर, शिमला मिरची आणि बीट तिने कट केलेला आहे. अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून आम्ही ही पावभाजी बनवलेली आहे. तर व्यवस्थित सगळं काही मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं, यावर तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे. अगदी 5-6 मिनिटं झालेली आहे. एकदा अधूनमधून मी हलवला देखील होता, जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे त्याकरिता. आता मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे, बघू शकता. त्यासाठीच आपण इथे काश्मीरी लाल तिखट वापरले. आता यामध्ये बारीक चॉप केलेले टोमॅटो घालायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी 5 टेबलस्पून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. तेवढा व्हिडिओ मात्र माझा स्किप झालेला आहे, म्हणजेच व्हिडिओ करताना ते पॉजच राहून गेलं, त्यामुळे तेवढा व्हिडिओ दाखवता आला नाही. आता ते देखील छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत 5-6 मिनिटं होऊ दिलं आणि आता आता आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये जी ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे, बटाटा जो मॅश केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर इथे कुकरमध्येच एका वेळी बटाटा वगैरे टाकणं शक्य नव्हतं, म्हणून मी बटाटे आधी उकळवून घेतले. तुमच्याकडे जर मोठं कुकर असेल तर तुम्ही अगदी कच्च्या बटाट्याची साल काढून देखील बटाटा भाज्यांबरोबर शिजवून घेऊ शकता. ते देखील अगदी सोपं जातं. पण कुकरमध्ये बसलं नसतं, म्हणून मी बटाटे वेगळे शिजवून घेतले. आता यामध्ये जी तयार केलेली भाज्यांची ग्रेव्ही आहे ती देखील टाकून घेतलेली आहे. मिक्सरच्या सहाय्याने थोडी ग्रेव्ही तयार करून घेतली ना, की पावभाजीला मस्त दाटसरपणा येतो आणि थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे छान असे बारीक-बारीक चंक्स देखील त्यामध्ये राहतात आणि मस्त अशी पावभाजी अगदी हॉटेलप्रमाणे तयार होते, किंबहुना त्यापेक्षाही भारी चवीची, कारण आपण सगळं काही घरी तयार केलेलं आहे त्यामुळे. तर आता सगळं काही साहित्य टाकून घेतल्यानंतर एका साईडला पाणी देखील गरम करायला ठेवलं होतं. भाजीमध्ये टाकण्यासाठी गरमच पाणी इथे वापरायचं आहे. तर आता भांडे विसळून परत साधारण 1-2 ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली ही पावभाजीची भाजी संपूर्ण साहित्य घालून तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेते. आता ना मोठ्या आचेवर चांगली खळखळून उकळी काढायची आणि त्यानंतर 10-12 मिनिटं मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्याआधी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि 80 ग्रॅमचा बटरचा एक क्यूब यामध्ये घालते आहे. बरोबर या भाजीसाठी मी 200 ग्रॅम बटर वापरले. सुरुवातीला साधारण 20 ग्रॅम बटर घातलं होतं भाज्या शिजवताना. त्यानंतर भाजी करताना 100 ग्रॅम आणि आता हे साधारण 80 ग्रॅम. अशा पद्धतीने 200 ग्रॅम बटरमध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे. आता हे सगळं एकदा हलवून घ्यायचंय आणि भाजी छान अशी उकळवून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त दाटसर भाजी झालेली आहे. शिजवली की अजून ती दाटसर होते. पण पावभाजीची भाजी एकदम पण दाटसर नको आणि एकदम पण पाण्यासारखी नको, अशा पद्धतीची झाली पाहिजे. आता इथे बघू शकता भाजी शिजवल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता. मस्त दाटसर आहे. त्याचबरोबर अशा छोट्या-छोट्या बारीक केलेल्या भाज्या देखील त्यामध्ये दिसतायत. नुसती ग्रेव्ही दिसत नाहीये आणि मस्त आपली ही पावभाजीची भाजी इथे तयार झाली. चवीला पण अप्रतिम झालेली आहे. नुसतं जर एक-एक प्लेट म्हटली ना, तर अगदी 30 लोकांना ही भाजी पुरते.
पण आपण इथे घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. 2-3 वेळा जरी वाढायची म्हटली तरी अगदी 25 लोकांना परफेक्ट ही पावभाजी पुरणार आहे आणि इतकी भारी झाली होती ना, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. तुम्हीही करून पहा ही रेसिपी. तर 25 लोकांसाठी आम्ही 20 पावाचे पॅकेट आणले होते. एक पॅकेटमध्ये साधारण 8 पाव होते. यानुसार अगदी परफेक्ट प्रमाण झालं होतं. पाव देखील व्यवस्थित पुरले. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.